नागपूरमधील प्रधानमंत्री आवास योजनेच्या इमारतीमध्ये कथितपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक झालाय। या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत भाजयुमोच्या वतीने नागपूरमध्ये सुधार प्रन्यासच्या सभापतींना घेराव घालून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। रजत, भाजयुमो आक्रमक झालेली आहे नागपूरमधल्या अवैध धंद्यांविरोधात, काय म्हणणं आहे त्यांचं, काय इशारे दिले जातात? प्रज्ञा, नागपूरमध्ये पंतप्रधान आवास योजनेचे काही इमारती आहेत ज्या ठिकाणी लोकांसाठीचे घर आणि सोबतच व्यवसायासाठीचे गाळे जे आहेत ते लोकांना उपलब्ध करून दिले जातात। मात्र भारतीय जनता युवा मोर्चाचा आरोप आहे की नागपूरच्या प्रसिद्ध सिम्बायोसिस कॉलेज जवळ जे पंतप्रधान आवास योजनेचे गाळे आहेत त्या ठिकाणी बियर शॉपिंगना सुद्धा व्यवसाय करण्याची परवानगी दिली जात आहे। खरं पाहिलं तर गरिबांसाठीचे घर त्या ठिकाणी त्या आवास योजनेमध्ये आहे, जवळच महाविद्यालय, आणि अशा ठिकाणी नागपूर सुधार प्रन्यासचे अधिकारी बियर शॉपीसाठीचे गाळे कसे काय देऊ शकतात आणि त्या ठिकाणी चालणारे जे अवैध धंदे आहे आणि महिलांना जो होणारा त्रास आहे त्या सर्व मुद्द्यांना घेऊन भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि आता NIT नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यालयामध्ये ते पोहोचले आहे। अधिकाऱ्यांशी भेटून बोलण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि त्यामुळे घोषणाबाजी करत सध्या अधिकाऱ्यांच्या कॅबिन समोर भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते गोळा झालेले आहेत। एकंदरीत पंतप्रधान आवास योजनेसारख्या महत्त्वाच्या योजनेमध्ये बियर शॉपी कशी उघडली जाऊ शकते असा जनता युवा मोर्चाचा प्रश्न आहे। रजत, विनंती आहे सोबत राहा। दरम्यान सध्या काय चर्चा तिथे होते आपण पाहूया। आणि प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये चालू नाही करणार असा मला प्रधानमंत्री आवास योजना तरोडीच्या आहे ना विषय, प्रधानमंत्री आवास योजनाच्या आहे तर मध्ये कसे येणार? जाणून घेऊयात सध्या नेमकं काय घडतंय। रजत, फोनवरून संभाषण केलं जात आहे, चर्चा होत आहेत, नेमके काय अपडेट्स आहेत या संदर्भात? सध्या निवडक कार्यकर्ते जे आहेत ते अधिकाऱ्यांना चेंबरमध्ये जाऊन भेटतायत आणि पंतप्रधान आवास योजनेमध्ये राहणारे ते त्या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांना काय त्रासांना सामोरं जावं लागतं आणि खास करून रहिवाशी भागामध्ये बियर शॉपी दारूचा व्यवसाय जर सुरू होत असेल तर काय अडचणी आहेत ते त्यांना सांगितलं जातं आणि अधिकारी या संदर्भातली माहिती घेत आहेत। त्यामुळे कुठेतरी अधिकाऱ्यांचाच माहितीचा गोंधळ जो आहे तो या ठिकाणी दिसून येत आहे, कारण त्यांना कुठल्या आवास योजनेमध्ये कुणाला गाळे देण्यात आले आहेत याची परिपूर्ण माहिती नाही आहे की काय, असा चित्र जो आहे तो संपूर्ण या घटना बरोबर आहे। त्यामुळे काहीसा गोंधळ अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। रजत, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।